Hello everyone, welcome back to my YouTube channel. I am Assistant Professor Minendra Surve. This video is for all the engineering first year admission students and parents. Those are eagerly waiting for this admission notice. This video is from the GM Vedak Institute of Technology Tala, Raigad. We will see what is the engineering admission process and the notice of first year admission process of 2021, which is published yesterday 1st November 2021. So let's see what they are included in this entire process of application. So here I would like to say you this notice is available on the website of www.mahacet.org. You can check there and you can download this notice from there also. So admission process for BE BTech 4 years and Master Engineering Technology integrated, which is for 5 years for academic year 2021 and 22. Okay, so candidate should be an Indian national, pass HSC with or its equivalent examination with physics and mathematics is compulsory subject along with one of the chemistry or biotechnology or biology. So what is main aspect over here for those who are past 12th? ओके, सो त्यांच्यासाठी फिजिक्स अँड मॅथमॅटिक्स हा कंपल्सरी सब्जेक्ट असणार आहे आणि त्या व्यतिरिक्त एक कोणताही सब्जेक्ट या लिस्टमध्ये दिलेले आहेत त्यातलाही एक सब्जेक्ट असेल. ओके, पर्सेंटेज क्रायटेरिया बघा इथे दिलेला आहे. पर्सेंटेज क्रायटेरियामध्ये 45% मार्क्स, 45% मार्क्स अँड ॲटलिस्ट 40% मार्क्स. सो जनरल कॅन्डिडेट जो आहे ओपन कॅटेगरीमधला त्याला 45% मार्क्स ॲटलिस्ट 12थच्या एक्झाममध्ये पाहिजेत. जर PCM ग्रुप असेल तर त्यांनी PCM ग्रुपमध्ये 45 मार्क्स असला पाहिजे. इथे मी सांगितलं की फिजिक्स अँड मॅथमॅटिक्स कंपल्सरी सब्जेक्ट आहे, त्या व्यतिरिक्त कोणताही दुसरा सब्जेक्ट घेऊ शकता. असे करून 45% मार्क्स, अगर जनरल कॅन्डिडेट आहे तर त्याला 45% मार्क्स असणे आवश्यक आहे. अँड कॅटेगरीमधला जर कॅन्डिडेट आहे, बॅकवर्ड क्लास कॅटेगरी असेल, इकॉनॉमिकल विकर सेक्शनमध्ये असेल किंवा पर्सन विथ डिसेबिलिटी असेल, सो अशा कॅन्डिडेटसाठी 40% मार्क्स क्रायटेरिया लावलेला आहे. ओके, पण पुढे चेक करू शकतोय. सो आता कॅटेगरीमध्ये ऑप्टेन नॉन झिरो स्कोर इन MST CET अत्यंत महत्त्वाचा इथे निकष लावलेला आहे की नॉन झिरो स्कोर असला पाहिजे, की या नॉन झिरो स्कोर CET एक्झाममध्ये असला पाहिजे जी 2021मध्ये घेतली गेलेली आहे. किंवा दुसरा क्रायटेरिया असा आहे की नॉन झिरो पॉझिटिव्ह स्कोर इन JEE मेन्स और MST CET. तर प्राधान्य कसं दिलं जाईल यामध्ये, याकडे पण आपण लक्ष देऊया की यामध्ये इथे क्लिअरली मेन्शन केलेलं आहे की सब्जेक्ट इन MST CET 2021 शुड ऑब्टेन नॉन झिरो स्कोर in MST CET 2021. However, preferences shall be given to the candidate obtaining non-zero score पॉझिटिव्ह स्कोर इन JEE नॉन झिरो पॉझिटिव्ह स्कोर असला पाहिजे. तर अशा कॅन्डिडेटना प्रेफरन्स तिथे फर्स्ट टाइम दिला जाईल ज्यांनी JEE नॉन झिरो स्कोर आहे. CET पण तुम्हाला नॉन झिरो पॉझिटिव्ह स्कोर पाहिजे, पण प्रेफरन्स सगळ्यात जास्त दिला जाईल की JEE मेन्समध्ये ज्या कॅन्डिडेटला नॉन झिरो पॉझिटिव्ह स्कोर आलेला आहे त्याला थोडंसं MST CETच्या एक्झामच्या आधी प्रेफरन्स दिला जाईल. सो हे महत्त्वाच्या गोष्टी आहेत. आता आपण इथून पाहूया की ऑनलाईन रजिस्ट्रेशन फॉर ॲडमिशन, ऑनलाईन रजिस्ट्रेशन प्रोसेस कशी असेल त्या संदर्भात बघूया. की तुम्हाला मगाशीच मी सांगितलं की www.mahacet.org या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला ही ऑनलाईन रजिस्ट्रेशन प्रोसेस कंप्लीट करायची आहे. कॅन्डिडेट हू हॅव रजिस्टर फॉर MST CET 2021 आर नॉट रिक्वायर्ड टू पे एनी फी फॉर रजिस्ट्रेशन फॉर ॲडमिशन. सो इथे पण काही फी घेतली जाणार नाही रजिस्ट्रेशनसाठी, कोणतीही फी नसेल. However, other candidates who have obtained score which is valid for admission in academic year 21-22 JEE main and have not registered for MST CET are required to pay. आता ज्या कॅन्डिडेटनी JEE मेन्सची एक्झाम दिले आणि ते ॲडमिशन प्रोसेसमध्ये जर येणार असतील तर त्यांना MST CETच्या पोर्टलवरती जी ही ॲडमिशन प्रोसेस स्टार्ट होते त्यासाठी त्यांना पे करावे लागेल, कारण त्यांनी MST CET 2021ला जर अप्लाय केलं नसेल असे कॅन्डिडेट त्यांना रजिस्ट्रेशन प्रोसेसच्या वेळी तुम्हाला फी भरावी लागणार आहे. जर तुम्ही MST CETला पण अप्लाय केलं होतं आणि JEE मेन्सला सुद्धा तुम्ही बसले होतात
तर अशा वेळेस तुम्हाला फी भरावी लागणार नाही आहे. सो हा क्रायटेरिया जो आहे तो अतिमहत्त्वाचा आहे, लक्षात घेण्यासारखा क्रायटेरिया आहे. तुम्ही जेई मेन्सला अप्लाय केलं आहे, CETला अप्लाय केलं नव्हतं, तर यावेळेस तुम्ही ॲडमिशन प्रोसेसमध्ये जर उतरणार असाल तर तुम्हाला जेई मेन्सच्या बेसिसवर स्कोअर तुमचा धरला जाईल, पण तुम्हाला इथे रजिस्ट्रेशन फी भरावी लागेल. ओके, पुढे जाऊया आपण. तर जनरल कॅन्डिडेटसाठी फी इथे पाहू शकता ₹800 आहे. रिझर्व कॅटेगरीमध्ये जे काही कॅन्डिडेट येतील त्यांना ₹600 आहे. कॅटेगरी वाईज फीज इथे दिलेलं आहे अँड 600. ओके, NRI कॅन्डिडेटसाठी फी थोडी जरा जास्त आहे, 5000. सो रूल्स पण NRI कॅन्डिडेटसाठी वेगळे आहेत, तर त्या कॅन्डिडेटने इथे चेक करू शकता. तुम्हाला जे काही रूल्स आहेत ते तुम्ही इथून चेक करू शकता. ओके, आता इथे पाहू शकता की तुमची ॲडमिशन प्रोसेस ही 2 तारखेपासून म्हणजेच आजपासून सुरू होणार आहे आणि लास्ट डेट तुम्हाला दिलेली आहे 18 नोव्हेंबर अप टू 5 PM. सो जे काही कॅन्डिडेट्स ॲडमिशन प्रोसेसमध्ये भाग घेणार आहेत, जो काही स्टुडंट आहे, विद्यार्थी मित्र आहे, पालक वर्ग आहेत, त्यांनी ह्या डेडलाईन्स पाळल्या पाहिजेत. मे बी ह्या डेडलाईन्स पुढे जाऊ शकतात. ॲडमिशन प्रोसेसमध्ये डिले होतो, डेडलाईन्स चेंज होत असतात. तुम्हाला त्यावेळी तुम्हाला डेडलाईन्स आमच्याकडून मिळतील. GM वैद्यक इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी तळा रायगडकडून आम्ही तुम्हाला ह्या डेडलाईन्स देण्याचा प्रयत्न करू. या व्यतिरिक्त जर तुम्हाला काही तुमचे डाऊट्स येत असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून आम्हाला विचारू शकता. ह्या ज्या डेडलाईन्स आहेत या अतिमहत्त्वाच्या आहेत. 2 तारखेपासून 18 तारखेपर्यंत हा जो 16 दिवसांचा स्पॅन आहे तो कॅन्डिडेटला रजिस्ट्रेशन प्रोसेसपासून डॉक्युमेंट्स अप्लाय अँड व्हेरिफिकेशन करेपर्यंत मिळणार आहे. पुढे जाऊया. दुसरा जो पॉईंट आहे तो डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन अँड कन्फर्मेशन ऑफ ॲप्लिकेशन फॉर्म. आता डॉक्युमेंट्स तुमचे इथे व्हेरीफाय होतील. कन्फर्मेशन ऑफ ॲप्लिकेशन फॉर्म होईल तुमचा थ्रू ऑनलाईन मोड. आता याच्यामध्ये 2 ऑप्शन्स आहेत. स्क्रुटिनी तुम्ही स्क्रुटिनी सेंटरमध्ये तुम्ही ज्यावेळेस फॉर्म अप्लाय करताय त्यावेळेस तुम्ही स्क्रुटिनी सेंटर तुम्हाला तिथे अप्लाय करायला येईल. तुम्ही जे स्क्रुटिनी सेंटर तुम्ही सिलेक्ट करताय त्या स्क्रुटिनी सेंटरनुसार तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट्स जे तुम्ही अपलोड केले आहेत ते व्हेरिफिकेशन करून तुम्हाला मिळतील. 2 ते 3 दिवसाच्या स्पॅनमध्ये हे स्क्रुटिनी सेंटरमध्ये जे असिस्टंट प्रोफेसर आहेत, जे काही इन्चार्ज फॅकल्टी आहेत ते तुम्हाला तिथे डॉक्युमेंट्स तुमचे व्हेरीफाय करून देतील. तुम्हाला जर ऑनलाईन पद्धतीने स्क्रुटिनी सेंटरला व्यवस्थित अप्लाय करायचं आहे, कोणतं स्क्रुटिनी सेंटर सिलेक्ट करायचं आहे ते तुमच्यावर असेल आणि त्यानंतर तुम्हाला 3 ते 4 दिवसांच्या स्पॅनमध्ये तुमचे सारे डॉक्युमेंट्स व्हेरीफाय करून येतील. अदरवाईज तुम्हाला व्हिजिट द्यायचे, पर्सनली तुम्हाला ऑफलाईन मोडने जायचं असेल तर तुम्ही FC सेंटर नियर बाय यू त्या FC सेंटरला तुम्ही व्हिजिट द्या. जसं GM वैद्यक इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी तळा रायगडमध्ये आमचं FC सेंटर आहे, तिथे तुम्ही येऊन व्हेरीफाय डॉक्युमेंट्स करू शकता, डॉक्युमेंट्सची चाचणी करू शकतात. त्यानंतर तुम्हाला तिथेही तुम्हाला एक ॲक्नॉलेजमेंट स्लिप दिली जाईल. तुमचे सारे डॉक्युमेंट्स जर व्हेरीफाय होत असतील प्रॉपरली तर तुम्हाला एक रिसिप्ट दिली जाईल. ऑनलाईनसुद्धा तुम्हाला ही रिसिप्ट तुमचे सारे डॉक्युमेंट्स व्हेरीफाय झाल्यानंतर तुरंत तुम्हाला ती रिसिप्ट तुम्हाला ऑनलाईनसुद्धा मिळते. यासाठी 2 ऑप्शन तुम्हाला मी सांगितले. स्क्रुटिनी सेंटर तुम्ही ऑनलाईन जाऊ शकता, नाहीतर तुम्हाला ऑफलाईन FC सेंटरला व्हिजिट करावे लागेल. सो यामध्ये तुम्हाला इथे ऑप्शन दिलेला आहे की 2 तारखेपासून 20 तारखेपर्यंतचा हा तो टाईम स्पॅन आहे. टेंटेटिव्ह टाईम स्पॅन आहे, हा चेंज होऊ शकतो. ओके, आता इथे दिलं आहे ड्युरिंग स्क्रुटिनी ऑफ ॲप्लिकेशन फॉर्म सच अ कॅन्डिडेट. जर काही एरर असेल तुमच्या स्क्रुटिनी फॉर्ममध्ये, व्हेरिफिकेशनमध्ये, तपासणीमध्ये, तर त्या कॅन्डिडेटला पुन्हा टाईम दिला जाईल. ते जे काही डॉक्युमेंट्समध्ये तुमची त्रुटी असेल तर ते डॉक्युमेंट्स तुम्हाला पुन्हा अपलोड करावे लागेल. सो असा हा टाईम पिरियड असेल. त्यानंतर कॅन्डिडेट एडिट द रिव्हर्टेड ॲप्लिकेशन फॉर्म अँड रिसबमिट द ॲप्लिकेशन. जे आत्ता मी तुम्हाला सांगितलं त्यानुसार जर तुमची काही त्रुटी आढळली तर तुम्हाला पुन्हा रिअपलोड करावं लागेल. प्रोसेस ऑफ फिजिकल स्क्रुटिनी मोड सिलेक्टेड कॅन्डिडेट. फिजिकल स्क्रुटिनी FC सेंटरचा मी तुम्हाला ऑप्शन सांगितलं. तुम्ही स्वतः जाऊन FC सेंटर आहे जिथे नियर बाय यू FC सेंटर असेल तिथे जाऊन तुम्ही डॉक्युमेंट्स तुमचे दाखवू शकता, व्हेरीफाय करून घेऊ शकता. NRI कॅन्डिडेटसाठी इथे दिलेलं आहे तर तुम्ही चेक करू शकता. डिस्प्ले ऑफ द प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट फॉर महाराष्ट्र स्टेट ऑल इंडिया कॅन्डिडेट वेबसाईट. आता जी मेरिट लिस्ट डिस्प्ले होणार आहे
ती तुमची 22 नोव्हेंबरला डिस्प्ले होईल. सो ही प्रोसेस तुमची डॉक्युमेंट अपलोड अँड व्हेरिफिकेशन झाल्यानंतर तुम्हाला 22 तारखेपर्यंत प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट येऊन जाईल. प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आल्यानंतर सबमिशन ऑफ ग्रीव्हन्स, जर तुम्हाला प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये काही तुमच्या त्रुटी असतील किंवा तुमचं काही मार्क्समध्ये काहीतरी चेंजेस असतील, तुमच्या नावामध्ये काही चेंजेस असतील, ज्या काही त्रुटी आहेत त्या तुम्हाला ग्रीव्हन्स टाकण्याचा टाईम पिरियड आहे 23 नोव्हेंबरपासून 25 नोव्हेंबर. या 4 दिवसामध्ये तुम्ही ग्रीव्हन्सला अप्लाय करू शकता. ग्रीव्हन्स अबाउट करेक्शन रिक्वायर्ड इन डेटा डिस्प्लेड इन प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट. सो प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये काही मिसमॅचिंग असेल, तुमचा डेटा काही चुकला असेल तर तुम्ही त्याला ग्रीव्हन्स अप्लाय करू शकता. त्यासाठी तुम्हाला 2 दिवसांचा स्पॅन आहे, 23 तारखेपासून 25 तारखेपर्यंत. त्यानंतर तुमची जी फायनल मेरिट लिस्ट आहे, एकदा ग्रीव्हन्स टाकल्यानंतर तुम्ही फायनल मेरिट लिस्ट आहे ती फायनल मेरिट लिस्ट यामध्ये बघा तुम्ही 27 नोव्हेंबरला फायनल मेरिट लिस्ट डिस्प्ले होईल. एकदा फायनल मेरिट लिस्ट डिस्प्ले झाली त्यानंतर तुम्हाला काही चेंजेस करता येणार नाही. सो तुम्हाला ग्रीव्हन्स टाकल्यानंतर जे रूल्स आहेत, रूल्स फॉलो करायचे असतील, डॉक्युमेंट पुन्हा व्यवस्थित अपलोड करावे लागेल आणि त्यानंतर एकदा फायनल मेरिट लिस्ट लागली की त्यानंतर तुम्हाला त्याच्यामध्ये काही करेक्शन करता येणार नाही. त्यामुळे डिस्प्ले ऑफ द फायनल मेरिट लिस्ट अत्यंत इम्पॉर्टंट. 27 नोव्हेंबरपर्यंत ही टेंटेटिव्ह डेट आहे. जसं मी आत्तापर्यंत सांगत आलो आहे, ॲडमिशन प्रोसेसमध्ये ह्या डेट तुमच्या वर खाली होत असतात, चेंजेस होत असतात, त्यानुसार तुम्हाला आम्ही इन्फॉर्म करू. सो तुम्हाला या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचे. आयदर आमच्याबरोबर तुम्हाला जर काही कम्युनिकेट करायचं आहे तर तुम्ही तिथे आम्हाला मेसेज सोडू शकता. तुम्हाला जो काही डिफिकल्टी आहे तिथे तुम्ही आम्हाला मेन्शन करू शकता. सो डिस्प्ले ऑफ प्रोव्हिजनल कॅटेगरी वाईज मेरिट वाईज सीट्स. सीट मॅट्रिक्स. आता सीट मॅट्रिक्स म्हणजे कॅप राऊंडमध्ये किती तुमचे कॅटेगरी वाईज सीट्स अवेलेबल असतील, तर प्रत्येक कॉलेजकडून तुम्हाला हा डेटा अवेलेबल होईल 27 नोव्हेंबरला. CET सेलच्या वेबसाईटवरतीही तुम्हाला तिथे जाऊन चेक करावं लागेल की तुमच्या कॅटेगरी वाईज मॅट्रिक्स, सीट मॅट्रिक्स कॅप राऊंड 1मध्ये किती सीट्स अवेलेबल आहेत हे तुम्ही चेक करू शकता. आणि कॅप राऊंड 1चे ते डेडलाईन्स तुम्हाला दिसतील तुमच्या स्क्रीनवरती. 28 नोव्हेंबरपासून 30 नोव्हेंबर तुम्ही कॅप राऊंड 1ला अप्लाय करू शकता. ऑनलाईन तुम्ही ते सबमिट करू शकता. कन्फर्मेशन ऑफ ऑप्शन फॉर्म ऑफ अ कॅप राऊंड 1 28 नोव्हेंबरपासून 30 नोव्हेंबरपर्यंत तुमचा कॅप राऊंड 1 चालू होईल. अँड देन डिस्प्ले ऑफ प्रोव्हिजनल अलॉटमेंट ऑफ अ कॅप राऊंड 1. तुम्हाला कॅप राऊंड 1मध्ये प्रोव्हिजनल अलॉटमेंट कोणतं आहे ते तुम्हाला 2 डिसेंबरला म्हणजे इथून पुढच्या 1 महिन्याच्या कालावधीमध्ये तुम्हाला डिस्प्ले होईल. कॅप राऊंड 1 झाल्यानंतर तुम्हाला कोणतं प्रोव्हिजनल कॉलेज अलॉट केलं आहे ते तुम्हाला इथे डिस्प्ले होईल. देन ॲक्सेप्टिंग द ऑफर्ड सीट बाय कॅन्डिडेट थ्रू हिज हर लॉग इन ॲज पर द अलॉटमेंट ऑफ कॅप राऊंड 1. त्यानंतर तुम्हाला जे अलॉटमेंट कॉलेज झालं आहे ते तुम्हाला ॲक्सेप्ट करायचं पिरियड आहे 3 तारखेपासून ते 5 डिसेंबरपर्यंत. 3 डिसेंबर ते 5 डिसेंबर या 2 दिवसांच्या कालावधीमध्ये तुम्हाला ॲक्सेप्ट करायचं आहे जी अलॉटमेंट झाली आहे ती. याच्यानंतर तुम्ही चेक करू शकता की जर तुम्हाला कॅप राऊंडमधून पुढच्या कॅप राऊंडमध्ये जर तुम्हाला अप्लाय करायचं आहे की तुम्हाला जर ते अलॉटमेंट कॉलेज घ्यायचं नसेल तर तुम्ही कॅप राऊंड 2लाही अप्लाय करू शकताय. त्यासाठी इथे तुम्हाला ऑप्शन दिलेले आहेत ABCD. इथे जे ऑप्शन तुम्हाला दिलेले आहेत ते तुम्ही चेक करू शकताय. जर तुम्ही ॲक्सेप्ट करताय तर तुम्हाला ऑटो फ्रीज सीट ॲक्सेप्टन्स फी तुम्हाला ऑनलाईन पे करायची. इथे चेक लक्षात घ्या, ॲक्सेप्टन्स फी बाय ऑनलाईन मोड थ्रू देअर लॉग इन. तुम्हाला तुमच्या लॉग इनमधून ही जी काही ॲक्सेप्टन्स फी आहे ती भरावी लागेल. तुम्हाला पुढच्या राऊंडमध्ये जायचं नसेल, तुम्हाला जे अलॉटमेंट भेटले त्यामध्ये तुम्ही सॅटिस्फाय आहात आणि तुम्हाला ती अलॉटमेंट घ्यायचीच असेल तर तुम्हाला तुमच्या लॉग इनमधून जी काही फी आहे त्या कॉलेजची अलॉटमेंट फी ती तुम्हाला ॲक्सेप्टन्स फी आपण तिला बोलतो, ती फी भरून तुम्ही ते कॉलेज ऑटो फ्रीज तुमची सीट ॲज अ ऑटो फ्रीज करायचं ऑप्शन. Candidates who have allotted other than first preferences and self-freeze their allotment in round 1 through their login must accept the seat and shall pay the seat acceptance fee through online mode. So इथे दिलेलं आहे तुम्हाला. Now E, let's check here. Candidate who have allotted other than first preference and want to betterment in the subsequent rounds must claim the allotted seat in round 1 by accepting that seat by choosing not freeze option for betterment and shall
पे द सीट ॲक्सेप्टन्स फी थ्रू देअर ऑन. तुम्हाला जर पुढच्या राऊंडमध्ये जायचं असेल तर तुम्हाला जी फी आहे ती तुम्हाला फी पे करावी लागेल. फर्स्ट प्रेफरन्सपेक्षा तुम्हाला बेटर अलॉटमेंट जर पाहिजे असेल सबसिक्वेंट राऊंड्समध्ये, म्हणजे राऊंड 2 असेल, राऊंड 3 असेल, तर अलोटेड सीटसाठी तुम्ही राऊंड 1मध्ये ॲक्सेप्टिंग दॅट सीट बाय चूजिंग नॉट फ्रीज ऑप्शन. नॉट फ्रीज ऑप्शन तुम्हाला चूज करायचं आहे फॉर बेटरमेंट अँड शाल पे द सीट ॲक्सेप्टन्स फी थ्रू देअर लॉग इन बाय ऑनलाईन मोड. इथे सुद्धा तुम्हाला फी भरावीच लागणार आहे, किंवा तुम्ही बेटरमेंटसाठी जात आहे तरीसुद्धा तुम्हाला जी काही फी असेल ती फी तुम्हाला इथे पे करावी लागेल. Now reporting to the allotted institute and confirmation of your admission by submitting required documents and payment of a fee after cap round 1. सो इथे टाईम स्पॅन आहे तुमच्याकडे 3 डिसेंबर ते 6 डिसेंबर 3 दिवसांचा टाईम स्पॅन आहे. इथे जाऊन तुम्ही रिपोर्ट करू शकता इन्स्टिट्यूटला. तुम्ही तुमची ॲक्सेप्टन्स सीट इथे एक्सेप्ट केल्या आहेत सीटला, फी पे केलं आहे ऑनलाईन, त्यानंतर तुम्ही रिपोर्ट करू शकता इन्स्टिट्यूटला आणि तिथे तुमचे ॲडमिशन तुम्ही कन्फर्म करू शकता. 3 डिसेंबरपासून 6 डिसेंबर जो काही स्पॅन आहे 3 दिवसाचा, त्या स्पॅनमध्ये तुम्ही इन्स्टिट्यूटला रिपोर्ट करू शकता. कॅप राऊंड 2 सिमिलरली जसा कॅप राऊंड 1चा असेल तसं मी कॅप राऊंड 2साठी तुम्हाला सांगतो की डिस्प्ले ऑफ प्रोव्हिजनल वॅकंट सीट कॅप राऊंड 2 7 तारखेला होईल. त्यानंतर ऑनलाईन सबमिशन ऑफ कन्फर्मेशन ऑप्शन फॉर्म कॅप राऊंड 2 सेम जसं कॅप राऊंड 1चा झाला होता तसं तुम्हाला सबमिशन ऑफ कॅप राऊंड 2चा ऑप्शन फॉर्म सबमिट करायला 8 तारखेपासून 10 तारखेचा जो टाईम स्पॅन असेल. त्यानंतर तुमचा प्रोव्हिजनल अलॉटमेंट कॅप लेटर 2चं प्रोव्हिजनल अलॉटमेंट डिस्प्ले होईल 11 तारखेला. अँड देन ॲक्सेप्टन्स टू ऑफर्ड सीट बाय कॅन्डिडेट थ्रू हिज हर लॉग इन आय डी ऑफ कॅप राऊंड 2. सो सिमिलर प्रोसेस असेल, जशी कॅप राऊंड 1ची आहे तशीच कॅप राऊंड 2ची असेल. कमेन्समेंट ऑफ अकॅडमिक ॲक्टिव्हिटीज फॉर ऑल इन्स्टिट्यूट. आता इथे महत्त्वाची सूचना तुम्ही चेक करू शकता. एकदा तुम्ही ॲडमिशन इन्स्टिट्यूटमध्ये रिपोर्टिंग केलं त्यानंतर तुमचं टेंटेटिव्हली 6 डिसेंबरपासून कॉलेज सुरू होण्याचे इथे डेडलाईन दिलेली आहे. 6 डिसेंबरला तुम्ही पाहू शकता की तुमचं कमेन्समेंट ऑफ अकॅडमिक इयर फ्रॉम 6 डिसेंबरपासून तुमचं चालू शकतं आहे. कट ऑफ डेट फॉर ऑल टाईप ऑफ ॲडमिशन फॉर अकॅडमिक इयर 21-20 या कट ऑफ अकॅडमिक इयरसाठी 23/12 ही डेडलाईन आहे की याच्या पुढे तुम्ही कोणती ॲडमिशन प्रोसेस करू शकत नाही. 6 तारखेपासून तुमचे अकॅडमिक क्लासेस चालू होतील. 23 तारखेपर्यंत तुम्ही ही पूर्ण ॲडमिशन प्रोसेस संपवायची आहे असा जाहीर इथे केलेला आहे. फॉर इन्स्टिट्यूट लास्ट डेट ऑफ अपलोडिंग द डेटा डिटेल्स 24 डिसेंबर आहे लास्ट डेट. फॉर इन्स्टिट्यूटसाठी असेल लास्ट डेट ऑफ अपलोडिंग द डेटा, जो ॲडमिटेड स्टुडंटचा डेटा आहे तो अपलोड करण्याचा लास्ट डेट आहे 24 डिसेंबर. सो अशा रीतीने आपण सारे ॲडमिशन प्रोसेस पाहिली आहे कशी असणार आहे. आणि इथे एक महत्त्वाची सूचना आहे, जे तुमचं नॉन क्रिमिलियर नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट आहे, जे कॅटेगरीमध्ये स्टुडंट्स येतात ओपन सोडला व्यतिरिक्त जे तुमचे SC ST कॅन्डिडेट असतील किंवा NT कॅन्डिडेट असतील, OBC SBC EWS कॅटेगरीमध्ये असेल, त्यांना कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट जे महत्त्वाचं डॉक्युमेंट सर्टिफिकेशन आहे ते लागतं. ते नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट आपण त्याला बोलतो. ते नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट सबमिट करण्याची व्हॅलिडिटी डेट अप टू 31 मार्च इथे आहे. कॅन्डिडेटनी 31 मार्च 2022पर्यंत नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट त्याच्याकडे असलं पाहिजे. इथे क्लिअरली मेन्शन केलेलं आहे डेडलाईन. आता इथे वेबसाईट मगाशी सांगितल्याप्रमाणे MST www.mahacet.org हेल्पलाईन नंबर दिलेला आहे. काही तुम्हाला याच्यामध्ये प्रॉब्लेम असेल तर तुम्ही ह्या हेल्पलाईन नंबरवरती कॉल करू शकता सकाळी 10 वाजल्यापासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत. त्यानंतर तुमची जी ऑल टाईप ऑफ व्हेरिफिकेशन आहे, रजिस्ट्रेशन झाल्यानंतर तुमची ॲक्टिव्हिटी चालू होईल, डॉक्युमेंट्स अपलोड कराल, व्हेरीफाय तुम्ही स्क्रुटिनी सेंटरमध्ये किंवा FC सेंटरमधून करू शकता. त्यासाठी तुम्हाला ऑनलाईन जर करायचं आहे तर स्क्रुटिनी सेंटरमध्ये तुम्ही अप्लाय करू शकता. ऑफलाईन तुम्हाला FC सेंटरला स्वतः व्हिजिट द्यावं लागेल. पण ही जी प्रोसेस आहे ते सॅटर्डे संडे ऑफ असेल. महत्त्वाची सूचना आहे, सॅटर्डे संडे तुमचा ही प्रोसेस आहे ती बंद राहील. या व्यतिरिक्त तुमचा पूर्ण वीकमध्ये ही प्रोसेस चालू राहील.
तर 10 वाजल्यापासून संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत हे तुमचं जी प्रोसेस असेल ती चालू राहील आणि 4 तारखेपासून 7 तारखेपर्यंत या प्रोसेसला होणार नाही. जी दिवाळी वॅकेशन आपण म्हणतो, जी FC सेंटरमध्ये वर्किंग करणारे जे फॅकल्टीज आहेत त्यांच्यासाठी हा वॅकेशन पिरियड असणार आहे. त्यामुळे 4 तारखेपासून 4 नोव्हेंबर ते 7 नोव्हेंबरपर्यंत या 3-4 दिवसाच्या स्पॅनमध्ये तुमचं कोणतंही व्हेरिफिकेशन होणार नाही आहे, कारण इथे FC सेंटरमध्ये जे फॅकल्टीज आहेत ते वॅकेशनवरती असणार आहेत. त्यामुळे महत्त्वाची सूचना आहे, सॅटर्डे संडे सुट्टी राहील. त्यानंतर 4 तारखेपासून 7 तारखेपर्यंतचा स्पॅन जो दिवाळी वॅकेशनचा स्पॅन आहे तो. या व्यतिरिक्त तुम्ही बाकीच्या डेट्स लक्षात ठेवून तुम्ही तुमचा फॉर्म रजिस्ट्रेशन करून फॉर्म फिलअप करून व्हेरिफिकेशनला जाऊ शकता. सो हा जो व्हिडिओ आहे तो GM वेदक इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी त्या रायगडच्या वतीने तुम्हा सर्व विद्यार्थी मित्रांसाठी आणि पालकवर्गासाठी मी घेऊन आलो आहे. सो मी होप करतो की हा व्हिडिओ तुम्हाला खूप महत्त्वाची इन्फॉर्मेशन देऊन गेला आहे. आवडला असेल तर तुम्ही तुमच्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ नक्की पोचवा. आणि जर तुम्हाला काही ॲडमिशन प्रोसेसमध्ये डिफिकल्टी येत असेल तर तुम्ही GM वेदक इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी तळा ॲडमिशन प्रोसेस ॲडमिशन इन्चार्जपासून जे तुम्हाला हेल्पलाईन नंबर दिलेले आहेत त्या हेल्पलाईन नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता, किंवा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तुमची क्वेरी लिहू शकता. आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा नक्कीच प्रयत्न करू. सो थँक्यू व्हेरी मच.